नमस्कार. स्वराज्याच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय चविष्ट असे पौष्टिक लाडूंची रेसिपी. घरगुती साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात. खूप पौष्टिक असे आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, परीक्षेच्या दिवसामध्ये थोडी एकाग्रता वाढण्यासाठी एनर्जीदायी असे हे लाडू आहे. चला तर मग बघूयात आता याची कृती. लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी मुरमुरे. हे मुरमुरे आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे छान कुरकुरीत असे होतील. कधी कधी वातावरणाच्या मॉइश्चरमुळे हे थोडे मऊ पडलेले असतात, त्यामुळे व्यवस्थित भाजून घेऊया. हे बघा, हे मुरमुरे थोडे तांबूस रंगावर भाजून झाले आहे. छान अगदी कुरकुरीत असे झाले आहे. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालणार आहे. हे शेंगदाणे देखील मंद गॅसवर आता आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तुम्ही जेवढे मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजाल तेवढी लाडूची चव खूप छान येईल, खरपूस अशी येईल. त्यामुळे शेंगदाणे भाजताना घाई करू नका. मोठ्या गॅसवर भरभर भाजले तर वरती ते जळतात आणि आत कच्चे राहतात आणि त्याची चव अगदी वेगळीच येते. त्यामुळे अगदी मंद गॅसवर तुम्ही हे भाजा. शेंगदाणे छान खमंग भाजून झाले आहे. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर कढईमध्ये अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घालूया. हे डाळ्या भाजलेल्याच असतात, पण आपण ह्या अजून थोड्या भाजून घेणार आहोत, म्हणजे काही मॉइश्चर असेल तर निघून जाईल. खूप भाजायची गरज नाही, थोडंसं एखाद्या मिनिटासाठी फक्त गरम करून घेऊ. ह्या डाळ्या देखील भाजून झाल्या. आता आपण ह्या काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 वाटी सुका खोबऱ्याचा कीस घालणार आहे. आता हे सुकं खोबरं आपल्याला मंद गॅसवर छान तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे. हे बघा, हे सुकं खोबरं देखील तांबूस रंगावर भाजून झालं आहे. खूप अगदी लालसर देखील भाजू नका. आता आपण हे काढून घेऊया. आता यामध्ये अर्धी वाटी काजू आणि बदाम घालणार आहे. हे देखील मंद गॅसवर आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे. काजू बदाम देखील व्यवस्थित भाजून झाले. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी खारीकची पूड घालूया. मंद गॅसवर ही अगदी थोड्या वेळासाठी परतून घेऊ, खूप भाजायची नाही. अर्धा ते 1 मिनिट फक्त कढईमध्ये जरा गरम करून घेऊया. खूप पौष्टिक असे होतात हे लाडू. मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आता परीक्षा चालल्या आहेत. परीक्षेच्या दिवसामध्ये पटकन घेऊन खाता येतो, भूक तर मिटते, शिवाय छान एनर्जी देखील मिळते. तुम्ही शॉर्ट ब्रेकसाठी डब्यामध्ये देखील देऊ शकता. ही खारक्याची पूड देखील भाजून झाली. आता आपण काढून घेऊया. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम घालूया. भाजलेले शेंगदाणे सालीसहज घालायचे आहे. फुटाण्याच्या डाळ्या देखील घालूया आणि मिक्सरला ह्याची पूड करून घेऊ. काजू बदाम शेंगदाणे आणि डाळ्याची पूड झाली आहे. आता यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं देखील घालूया. भाजलेले मुरमुरे आणि पुन्हा एक वेळा हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊ. सर्व भाजलेल्या घटकांची मी या ठिकाणी पूड करून घेतली आहे. छान बारीक अशी पूड करून घ्या. इथे मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घालणार आहे. गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. गूळ हा नेहमी करता किसणीवर किसून घाला, म्हणजे गुळाचे खडे किंवा गाठी या लाडूमध्ये राहणार नाही आणि लाडू व्यवस्थित वळता येतील, छान मिक्स होतील. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गरम केलेलं साजूक तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित गरम करून घ्या आणि ह्या गुळावर आपल्याला हे घालायचं आहे. हे बघा, गरम तूप आपण जसं ह्या गुळावर घालतो आहे
तसा हा गूळ थोडा मऊ होतो आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। थोडं कोमट झाल्यानंतर मी हे हाताने व्यवस्थित मळून घेतलं। गूळ अगदी व्यवस्थित एकजीव झाला आहे। आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया। तुम्हाला आवडतील तसे लहान मोठ्या आकाराचे लाडू वळा। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर। असे सर्व लाडू मी आता वळून घेते। हे मिश्रण कोमट आहे तोपर्यंत लाडू वळा। थोडं थंड झाल्यानंतर हे अजून कोरडं होत जातं। अतिशय चविष्ट असे पौष्टिक लाडू तयार। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप मस्त सॉफ्ट असे हे लाडू झाले आहे। आतमध्ये देखील बघा। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 15 ते 17 लाडू होतात। हे लाडू कोरड्या हवाबंद डब्यामध्ये साधारण 15 ते 20 दिवस देखील सहज टिकतात। तुम्ही हे लाडू नक्की करून बघा। मुलांच्या छोट्या छोट्या बुकेसाठी त्यांची एकाग्रता वाढवायसाठी हे लाडू अतिशय उपयुक्त ठरतात। त्यामुळे तुमच्या परीक्षा असलेल्या मुलांसाठी किंवा परदेशी किंवा हॉस्टेलला राहणाऱ्या मुला-मुलींसाठी तुम्ही हे लाडू आवर्जून बनवून बघा। त्यांना नक्की आवडतील। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।